अरे तुला चांगलं समजवत होतं तर कळत नव्हतं ना. आता बघ, ही जमीन सरकार विकत घेणार आणि मग सरकारकडून मी घेणार. अरे अशी कशी घेशील? हा, माझी जमीन आहे. ही जमीन एने 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 म्हणजे समजतं काय? नॉन ऍग्रिकल्चर म्हणजे इथे आता शेती करता येणार नाही. आता इथे सरकारी कार्यालय उभं राहणार. आता विसरायची जमीन. हो वकील साहेब, कागद दाखवा त्यांना. त्या जमिनीचे रीतसर पेपर आहे आमच्याकडे. हे बघा. अरे खोटी आहेत ती, बरोबर आहेत कागदपत्र. ए डोळे फुटले का तुझे? हा सरकारी शिक्का दिसत नाही का तुला? अरे पण ही जमीन माझी आहे. माझ्याकडे तसं कागदपत्र आहेत माझ्या जमिनीचे. कागदपत्र आहे. कोण बोर्ड लावतो, काढूनच टाकतो तो बोर्ड. ए छेड्या, तुझ्याकडे कागदपत्र आहे ना? वय हा, मग त्याचं कागदपत्र निश्चित सिद्ध कर. आता गप गुमान जमीन माझ्या ताब्यात द्यायची. समजलं काय? चांगला समजवत होतो तुला मी. हा, नाही समजलं ना? आता उतरला ना सगळा तोरा. काय याद राग, या जर बोर्डाला हात लावला ना तर माझ्याशी गाठ आहे. चला रे, बघतोय बघ कसा. ए, चल. चला रे, चला चला. मारुती राया, काय झालं? मोहन दादा, राम राम. थोडं बोलायचं होतं. अहो, तुम्हाला तर माहितीच आहे, माझं आयुष्य गेलं ह्या जमिनीत राबण्यात. आणि आता म्हणतात ही जमीन तुमची नाही, सरकार दरबारी जमा झाली. अहो, अशी कशी झाली? तुम्हाला तर माहितीच आहे, इतकी वर्ष ही जमीन माझी आहे. अहो, तुम्ही तरी सांगा ना. हो, आम्ही काय करणार? आम्हाला नसत्या भानगरीत नाही पडायचं. अनुभव, अहो अहो ऐका ना. अहो, लय अडचणीत आहो. तुम्ही तरी मदत करा ना. आजोबा तुमचं बरोबर आहे, पण तुमच्या मानगीमध्ये आमच्या जीवाला धोका नको, नाही तर फुकट आमच्या जमिनी जातील. अहो काय नाही होणार. अहो थोडी मदत करा. तुम्ही जावा इथून. जावा जावा. तुमचं काम 100% होणार. हा, पण तेवढं आपल्या फाईलचं बघायचं. होय होय साहेब. फाईलचं बघितलं की मग तुमचं काम झालंच म्हणून समजा. हा, चला 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 चला. हा, चला चला चला. साहेब साहेब ऐका ना. ओ आजोबा, तुम्ही परत आले का? अहो साहेब ऐका ना. अहो गेल्या 4 दिवसात 8 वेळा येऊन गेलो हो साहेब. हो, कधी तुम्ही ह्या साहेबाला भेटायला सांगताय, कधी तालुक्याला जायला सांगताय, कधी जिल्हा कचेरीत जायला सांगताय. साहेब हो, समजा भेटू आलो साहेब. माझं कोणी ऐकूनच घेत नाही साहेब. मला न्याय द्या साहेब. मला माझ्या फक्त जमिनीचा कागद हवाय साहेब. माझी जमीन, माझी माय मला परत द्या साहेब. माझी माय परत द्या. ओ आजोबा, तुम्ही कितीही प्रयत्न केला तर तुमची जमीन तुम्हाला परत मिळणार नाही. इथे 8 वेळा काय 100 वेळा जरी आला ना तरी काही उपयोग होणार नाही. निघा तुम्ही.
चला, भाऊ, मी पाटील. पाया पडतो याला साहेब. घेऊन जा, अहो, याला घेऊन जा. चल, चल. माझं ऐका चल, ना. पाटील, याला घेऊन जा. दादा घेऊन जा. दादा थांब ना साहेब ऐका ना माझं. चला, अहो, चला, साहेब चला, ऐका. चला, 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 चला. चला हो दादा ऐका ना. हो दादा ऐका ना. अहो साहेबांना सांगा ना. हो दादा हो नका कशाला मारताय. हो साहेब हो साहेब ऐका ना माझं. दादा साहेबांना सांगा ना दादा. अरे लेकरा, अरे बस कर आता. किती करशील माझ्यासाठी? बस कर का आजोबा, मित्राने मित्रासाठी इतकं तर करायलाच पाहिजे. संकटात नाही तर कधी उपयोगी पडणार मित्र. बरं लेकरा लय भारी बोलतोस रे. बरं हे बघ, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. काय आजोबा? थांब. हे बघ, पुरावे हवे होते ना, मोठ्या मुश्किलीने गोळा केलेत. हा, त्या साहेबाला, वकिलाला, सगळ्यांना पुरावे बघायचे होते ना. हा, आता हे सरकार दरबारी नेऊन दाखवतो. हा, आणि त्या धनेश्वराची बोलतीच बंद करतो. वा आजोबा वा, तुम्ही तर खरे वस्ताद आहात. अजिबात हार मानली नाही. मग आता ही पेपर जपून ठेवा. हो, जपून ठेवायचं म्हणजे आपल्या जीवापाड जपाया पाहिजेत. हा, मी काय करतो, पेटीत ठेवून कुलूपच लावून टाकतो. हा, अरे बास कर आता. किती करशील? आजोबा मित्र आहे ना. बरं थांब, मी पेपर नीट ठेवून येतो. हा हा, मी पण येऊ. नको, तू इथंच बस. हा, लय करतोस माझ्यासाठी. मी पेटीत कुलूप लावूनच बंद करून येतो. हा हा, कुलूप लावा नीट. वय वय. मारुती राया लक्ष असू दे. अरे देवा, अरे कुलूप कसं उघडलं? हा, अरे हे काय? अरे अरे देवा, माझं कागद कुठे गेलं जमिनीचं? अरे देवा, मारुती राया, आता आता काय करू मी? माझी जमीन जाणार. माझी जमीन जाणार देवा, मारुती राया. आता मी काय करू रे देवा? माझी जमीन गेली म्हणजे माझं. अहो अहो उठा. अहो हे बघा काय झालंय. जमीन जाणार आता आपल्या हातातली. अहो उठा. मला दिलेलं वचन तुम्ही मोडणार नाही, मला खात्री आहे. अहो आजोबा बरं वाटतंय ना तुम्हाला? किती ताप होता तुम्हाला, सगळा गेला. हो, अरे, तुम्ही उठू नका, झोपा. तुम्ही झोपा.
अरे आत्ताच तुझी आजी साबणात आली होती. ही जमीन जाणार म्हणून लय तणतणत होती. मलाच काहीतरी केलं पाहिजे. आहो आजोबा, तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही नका काळजी करू. मारुती रायावर विश्वास ठेवा, तो करणार सगळं नीट. मी आणि तो दोघी तुमच्या बरोबर आहे. लेकरा, अरे तुझा लय आधार वाटतो बघ, पण तू मला सोडून जाणार नाहीस ना कुठं? मी नाही कधी सोडून जाणार. मला वचन देतोस? अरे तू जाणार नाहीस, पण ही जमीन जाणार आहे त्याचं काय? जमीन वाचवायचा आजचा मुदतीचा शेवटचा दिवस होता. आता उद्या सरकारी अधिकारी जमिनीवर येऊन उभं राहतील. आहो आजोबा, उद्याची सकाळ अजून उगवायची आहे. बघू कोण काय बोलतं ते. मी येतो उद्या सकाळी आणि आता जातो. पण उद्या नक्की येशील ना? हो, तुम्ही काळजी करू नका, मी नक्की येणार. तुम्ही आराम करा, मी येतो. येतो आजोबा. मारुती राया, अरे ही जमीन जर का त्या धनेश्वराच्या घशात गेली तर मी काय यमुनेला तोंड दाखवू शकणार नाही. त्यापेक्षा तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन मी, माझा जीव देईन. मारुती राया, अरे मारुती राया, माझा मारुती राया. मारुतीराया, राजू, गोविंद, नव्या, लवकर या, मारुती आला इथे. उतला जरा सावकाश. सावकाश 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 सावकाश. इकडे 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 तुझीकडे. हा, दादा बघा, हे साक्षात मारुती राया. आजोबा, साक्षात मारुती रायाचे भक्त आहेत ना, म्हणून आलेत गावात मारुती राया. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. माफ करा आजोबा, काल तुमचं आम्ही ऐकलं नाही. ठीक आहे, असू. हा. अरे काय झालं तिकडे? काय गडबड आहे तिकडे? हा, या जमिनीवरती आमच्या सरकारचा ताबा झालेला आहे. हे लबा लोक आले. कोणाला लबाड बोलतो रे तू? रुमाला ए, सरकारी कामात अडथळा आण नका. चला वा बाजूला. ही जमीन आमच्या आजोबाची आहे. मारुती राय आमच्या गावात आला आहे. हे बघा, शांत व्हा. असा गोंधळ घालून काही उपयोग होणार नाही. ही जमीन सरकारी आहे आणि तसे पेपर आहे आमच्याकडे. हे बघा, हे खोटे पुरावे. आमच्या आजोबाकडे याचे खरे पुरावे आहेत. आता बघतोच पुढे येतो कोण. चला रे, सकाळी करा. साहेब 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 साहेब, ही लोक खवळलेले आहेत. धार्मिक भावनेचा प्रश्न आहे. आता आपण इथून निसटूया. हो साहेब,
साहेब जाऊ द्या मूर्त्या, आता नंतर आपण बघू, आपण दुसरीकडे बघू कुठेतरी. चला 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 पटकन आता इथून. बजरंगबली की बजरंगबली की बजरंगबली की बजरंगबली की बजरंगबली की. आजोबा काय झालं? मूर्तीची प्रतिष्ठापना करायची ना, कोणासाठी थांबलात? गुरुजी, तो आमचा छोटा अंबर यायचंय, त्याचीच वाट बघतोय. अहो काय आहे, माझी ही जमीन आणि सगळ्याचा वारसदार तोच आहे. त्याच्याच हाताने प्रतिष्ठापना करायची होती. त्याची किती वेळ वाट बघणार? हो, थांबा, मी आश्रमात फोन करून बघतो. अरे कोणाकडे फोन आहे का? हा 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 हॅलो, ते चिमणी पाखरं आश्रम का? हा तिथे तो अंबर आहे का? अंबर अंबर नावाचा मुलगा आहे तो. अहो तो बघा असा असा गोल चेहऱ्याचा, असा छान डोळे आहेत आणि असा मस्त गुबगुबीत दिसतो, असा असा कोणी मुलगा नाही. अहो अंबर अंबर म्हणतात सगळे त्याला. त्याच्या पायात वाळा पण आहे बघा, अशी गळ्यात गदा गदा आहे त्याच्या. असं कोणीच मुलगा नाही. तो येईल तोपर्यंत आपण अभिषेक करूया. हो, करा सुरुवात अभिषेकाला. देव मंदिरात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, साऱ्या चराचरामध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार, येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. कुठल्याशा रूपामध्ये येतो बनून आधार. तू मला सोडून जाणार नाहीस ना कुठं? मी नाही कधी सोडून जाणार. मला वचन देतोस? देव पावला, देव पावला, देव पावला.